पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे असं म्हणत पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे आता नागरिकांनी केलेली आहे। युद्ध झाल्यास नागरिकांनी या युद्धाला सामोरं जाण्याची देखील तयारी दर्शवल्याचं समजतंय। पाकिस्तानला आपण चांगलाच धडा शिकवला पाहिजे। घर सांभाळण्यासाठी तुम्ही काय तयारी करा? घर सांभाळण्यासाठी तर पहिलं तर आपल्या घरात जे कडधान्य जे लागलं, अन्न धान्य सगळं ते आम्हाला पहिलं भरून ठेवावं लागेल। दुसरी गोष्ट की आता आम्ही काम करणारी माणसं आहोत, तर आम्हाला त्याचा देखील फटका मिळणार आहे। कारण जर आम्ही प्रायव्हेट ठिकाणी काम करत असल्यामुळे आम्हाला जॉबवर जर गेलो नाही तर आम्हाला ते विदाउट पे होणार आहे। समजलं? परिणाम होईल, परंतु या गोष्टीला आपल्याला सामोरं तर जावंच लागेल। अन्नधान्य रेशन बेशन याचा तुटवडा भारताला कधीच पडणार नाही, किती मोठं युद्ध होऊ द्या। हे पाकिस्तानला पडायची गरज आहे, पण ते त्या लायकीचे नाहीत। आपल्या भारताला कधी या गोष्टीचा तुटवडा पडणार नाही। परिवारासाठी अन्नधान्य प्रत्येक आज तर प्राणी सुद्धा बंदोबस्त करून ठेवतो। आम्ही तर माणसं आहेत, मग आम्ही पण महिना 2 महिन्याचा बंदोबस्त करूनच असतो। आता कोरोनाच्या टायमाला कोणी काय दिलं, 2 वर्ष कसं बस दिवस काढले, जगले ना लोक, तोच विचार करून जगतील। पण एकदा देशावरचा झंझटच जाईल ना, पूर्ण फिनिशच केला पाहिजे तो मामला। सुरुवात केली तर थांबलं नाही पाहिजे, नाही तर सुरुवातच नाही करायची। आज आपली अस्मिता टिकवण्याची ही वेळ असून जरी आज लढाई झाली आणि त्यात जरी आमची आर्थिक हानी झाली, तरी ती भविष्यात भरून काढण्याची आमच्या नागरिकांची तयारी आहे। भारताने हे पाऊल लवकरात लवकर उचलावे। नक्कीच युद्ध तर करायलाच पाहिजे आणि युद्धामध्ये आम्ही सरकारच्या बरोबरच आहोत। एक मुस्लिम नागरिक म्हणून मी पण त्यांच्या पाठीशी आहोत, कारण हे जे युद्ध आलं हे अतिशय भयानक होतं। त्यासाठी जरी झड बसला तरी आम्ही भारतीय नागरिक म्हणून आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत आणि याची कुठे झड बसणार नाही याची सरकारने देखील खबरदारी घ्यायला पाहिजे। त्यासाठी सामान्य नागरिक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। खड़े चौराहे पे उनको फांसी नहीं, गोली मार के क्या बोले ये नसीहत होना चाहिए, आइंदा ऐसा होगा नहीं, ये होना जरूरी है। परिस्थिती जरी नाजूक असली तरी ते आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही ते भरून काढण्याचं आमचं हे आहे। पाकिस्तानचं वारंवार आपल्याला जम्मू काश्मीरच्या द्वारे इकडल्या पर्यटकांवर गोळीबार जो झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे। त्याचा सर्वात पहिले मी निषेध करतो आणि एकदाचं युद्ध जर झालं तर मला नाही वाटत की पाकिस्तान आपल्यासमोर टिकल। आपलं भारत खूप सक्षम आहे। एकदाच युद्ध झाल्यानंतर परत हे पाकिस्तानी लोक जे आहेत हे आपल्या लोकांना त्रास देणार नाही। जम्मू काश्मीर आझाद होईल आणि कायमची स्वरूपी किटकिट मिटून जाईल। मला असं नाही वाटत की युद्ध व्हायला पाहिजे, पण मला असं वाटते की आतंकवाद संपायला पाहिजे। पाकिस्तानचा नेहमी हे आतंकवादचा जे हल्ला असते काश्मीरवर किंवा भारतवर, हे आपल्या देशाने गांभीर्याने घ्यावा लागेल आणि एकदाच त्यांना एक धडा शिकवावा लागेल की तुम्ही आतंकवादासाठी दुसऱ्यांदा कधीच आमच्याकडे बघू शकत नाही। हे आतंकवादी जे पाकिस्तानकडून आले किंवा अमेरिकेकडून आले किंवा रशियाकडून आले, आम्हाला हे नाही बघायचं। आम्हाला हे बघायचं की आमच्या देशाकडे कोणी असा बघायला नाही पाहिजे आणि कोणी आतंकवादी हल्ला करायला नाही पाहिजे। गृहमंत्री अमित शहा यांनी त्या हमल्यावरती एकदाच काहीतरी ठोस पावले उचलावे, जेणेकरून भविष्यात पाकिस्तानला या माध्यमातून धडा देण्यात यावा आणि कायमस्वरूपी आपल्या देशाचे जे जवान शहीद होते व बॉर्डरवरती काश्मीरमध्ये हे वारंवार सीज फायर आणि आज तिकडं झालं, उद्या आपल्या शहरात आपण संभाजीनगरमध्ये राहतो, इकडे देखील होऊ शकते घटना। अशा घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने यांचे पायाभूत सुविधा उभाराव्या, पाकिस्तानसारख्या देशाला नक्कीच धडा शिकवावा अशी मी आपल्या याच्यातून विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।